अंजनगाव सुरजी तालुक्यातील भंडारज येथील एका माहेर वाशिनीला आरोग्य यंत्रणेच्या भीषण बेजबाबदारपणाचा फटका बसला आहे. 102 रुग्णवाहिकेच्या चालकाचे अमानुष वर्तन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सोनिया रवी डोंगरे वय 27 वर्ष या महिलेचे नवजात बाळ दगावले. 12 एप्रिलच्या रात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोनिया यांना प्रसूती कळा सुरू झाल्याने अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे हजर असलेल्या डॉक्टर आशुतोष यांनी मला पार्टीला जायचे आहे असे म्हणत रुग्णाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आणि त्यांना तातडीने अमरावतीला रेफर केले. 102 रुग्णवाहिकेच्या चालकाने गाडी अत्यंत वेगाने चालवली. वेगामुळे पीडित महिला स्ट्रेचरवरून दोनदा खाली पडली. विनंती करूनही चालकाने अश्लील शिवीगाळ करत मध्येच उतरवून देईन अशी धमकी दिली. वलगाव जवळ गाडी गतिरोधकावर जोरात आदळल्याने सोनिया यांची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. धक्कादायक म्हणजे चालकाने गाडी थांबवून त्या रक्ताने माखलेल्या अवस्थेत महिलांना गाडी साफ करण्यास भाग पाडले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव तेजस अभ्यंकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित डॉक्टर आणि चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तात्काळ समिती गठीत केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ही घटना शासनाच्या माता बाल मृत्यू शून्य या मोहिमेला हरताळ फासणारी ठरली आहे. काय झालं तुम्ही ते तुमच्या याच्यात डिलिव्हरीच्या याच्यात? म्हणजे आम्ही अंजनगाववरून दवाखान्यात गेलो. अंजनगावात तिथं मग त्यांनी चेक केलं आणि चेक केल्यानंतर मग आम्हाला त्यांनी तिथून रिफेअर केलं अचलपूरला गेलो. मग तिथं त्यानं हे केलं. तिथं पण 5-10 मिनिटं तपासलं. तिथून परत मग रिफर केलं तर अमरावतीच्या त्या ॲम्ब्युलन्स अचलपूरच्या ॲम्ब्युलन्स मध्ये बसलो ना आम्ही. तेव्हा तिथून त्यानं ॲम्ब्युलन्स एवढं म्हणजे वाईट शब्दात हे केले, खूपच शिव्या गाळ केली आमच्या संघ. आणि माझ्या संघ जी आजी होती तिला पण असा बोलला किंवा तुझ्या चेहऱ्यापेक्षा माझी गाडी खूप चांगली आहे असं. आणि मग माझं पोट खूप दुखत होतं तर मला असं म्हणत होता की बा सरकी बसणं आणि उघडी झोपणं असं एका जास्त बोलशील तर कल्ला करशील तर गाडीच्या खाली उतरून देईन तुले. 2 खेप मी खुर्चीवरून त्या याच्यावरून खाली पडली. 2-3 खेप खाली पडली. नंतर अजून उठून बसली. खूप म्हणजे लय त्रास दिला त्यानं आम्हाला. गतिरोधक आली त्याच्यानं एवढ्या जोरात त्यानं गाडी घेतली की डायरेक्ट म्हणजे माझी डिलिव्हरीच झाली. गाडीच्या खाली उतरून द्यायच्या धमक्या देत आणि गाडीच्या खाली उतरून देईन म्हणे, जास्त कल्ला नको करू म्हणे, गाडीत लाईट नाही वगैरे असं काहीच नव्हतं. गाडी पुसा म्हणे, गाडी हे झालेली गाडी पुसायला लावली का त्यांनी? गाडी पुसा लावली. फडके नव्हते आमच्या काढा म्हणे फडके पुसा म्हणे तरी बिन गाडी. पण तरी पण त्यानं थांबवली नाही गाडी. एवढ्या जोरात वेगात धावली का मी सीटच्या खाली डायरेक्ट. हो काय? म्हणजे पडल्या तुम्ही तशाच डिलिव्हरी झाली? त्यांना 3 खेप पडली मी सीटच्या खाली. हो काय? तुम्ही आरामशीर गाडी चालवायचं म्हटलं तर काही बोलला का तुमचं? नाही. तो काय म्हणत होता? तुम्ही म्हटलं तसं म्हटलं त्याला आरामशीर गाडी चालवा, गाडीच्या खाली उतरून देईन म्हणे तुम्हाला. हो काय? हा. पण त्यानं एकही अशी आरामशीर गाडी घेतलीच नाही. करूनच मला पण म्हणे कधी तू जनली नाही का म्हणे, लेकरं झाले नाही का म्हणे तुले. तो ड्रायव्हर 102चा कधी तुले झाले नाही का म्हणे, जनली नाही का म्हणे कधी म्हणे. तुम्ही कोण आहे त्याचे? मावशी. मावशी आहे का? मी आई मी हा हा. तुम्हाला काय म्हणे मावशी? मला म्हणे तोंडाले बांधून तुझ्या तोंडापेक्षा घर तू माझी गाडी चांगली आहे म्हणे. हो काय? घर तर म्हणे कसं याशील म्हणे घरी म्हणे तू. हो घर कसं याशील म्हणे घरी आणि इथं म्हणे गाडीत हे करून राहिली म्हणे. ठीक आहे. असा पदर बांधून त्या तोंडापेक्षा म्हणे माझी गाडी चांगली आहे. तुमची मुलगी आहे समजा ना? ही मुलगी आहे. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.